नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की सध्या राजकारणामध्ये कोणता वेग घेतलेला आहे। प्रत्येक जण आपल्या समाजासाठी नाही तर राजकारणासाठी लढण्यासाठी तर नेतृत्व तुम्ही उभं केलेलं आहे का हे पाहत असताल। तुम्ही बघितलं असेल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे साहेबांनी काय वक्तव्य केलं आहे की या ठिकाणी ओबीसी साठी स्पेशल एक पक्ष उभारणार आहेत आणि पक्षामध्ये जर बघितलं असेल ओबीसीतील सर्व नेते येणार आहेत असं त्यांचं वक्तव्य आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही लढा चालू होता, मग ओबीसी प्रवर्गातील जे काही समाज आहे, जे काही जात आहे त्यांच्यासाठी लढा चालू होता का नेमका राजकीय हेतूसाठी पक्ष उभारण्यासाठी हा लढा चालू होता। याच्यासाठी जर बघितलं असेल प्रत्येक जर राजकारणी व्यक्ती जर बघितलं असेल तुम्ही या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील जे काही नेते मंडळी आता तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी मेळावे घेतले होते आणि इकडे दुसऱ्या बाजूला जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी ते लढा लढवत आहेत। ह्या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचा मतभेद आहे, नेमकं कोण राजकारण खेळते आणि कोण समाजासाठी लढते हे लोकांना कळणं गरजेचं आहे। इथं जर बघितलं असेल ओबीसी नेते मंडळी जी आहे यांच्यामध्ये जर बघितलं असेल आता ओबीसी साठी स्पेशल पक्ष काढणार म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जाती धर्मानुसार पक्ष निघणार का किंवा कुठल्याही प्रकारचा एक जातीचा वर्ग केला की तो पक्ष वेगळा, म्हणजे प्रत्येकाचे उमेदवार आपापले निवडायचे का? मग या ठिकाणी प्रत्येक कास्ट वाईज आपापला उमेदवार निवडणं शक्य आहे का? का भारतामध्ये प्रत्येक राज्य हा फक्त एकच धर्माचा राज्य आहे का, एकाच जातीचं राज्य आहे का? प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात ना, कोणत्या तरी जातीचे थोडे कमी असतील, कुठेतरी जातीची थोडीशी संख्या जास्त असेल, मग अल्पसंख्याकांना चित्त मरायचं का? अल्पसंख्याक म्हणजे जी संख्या कमी आहे मग त्यांनी मातीमोल त्यांची कुठल्याच प्रकारची किंमत नाही का? मग एखादा प्रवर्ग मोठा झाला म्हणजे त्याच्यापेक्षा आपण पक्ष उभा राहू म्हणजे आपण दुसऱ्यावर हुकुमशाही गाजवणार का? या ठिकाणी जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांना कुठल्या प्रकारचा राजकीय वारसा नाही म्हणून ते कुठल्या प्रकारच्या लोकसभेची आणि विधानसभेची अजून त्यांनी गोष्ट केली नाही की मी लोकसभेला उभा राहणार आहे किंवा आपण मराठ्यांचा एक पक्ष काढू, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं नाही। त्यांचं म्हणणं आहे फक्त आरक्षण आरक्षण बस, याच्या पलीकडे काहीच नाही। मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं आहे की आरक्षण भेटलं बस, बाकीचं काही घेणं नाही, मी डोंगरावर जाऊन राहतो। मग त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले। मग इथं जर बघितलं असेल ओबीसी मधील जे काही आपले समाज बांधव जाती वर्गातील लोक येतात त्यांच्यासाठी थोडंसं ऐकावं आपण की आता सध्या बघितलं असेल तर मग ओबीसी आरक्षणासाठी नेमकं काय बोललं जातंय, ओबीसी आरक्षणासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या जातात। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट वक्तव्य केलं, आपण ऐकलं असेल सगळ्यांनी की ओबीसी साठी स्पेशल पक्ष उभारणार आहेत आणि लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत जेणेकरून केंद्रामध्ये पाठबळ राहील आणि केंद्रामध्ये पाठबळ झाल्यानंतर आपल्याला कुठंतरी न्याय भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे। मग अशा प्रकारची जर गोष्ट असेल तर मनोज जरांगे पाटलांना कुठल्या प्रकारचा राजकीय हात होता का किंवा मनोज जरांगे पाटील कुठल्या प्रकारचे खासदार आणि आमदार मंत्रिपदावर होते का जेणेकरून त्यांनी हा लढा यशस्वी लढवण्यासाठी प्रयत्न करतायत? मग याचा अर्थ कुठेतरी सत्तेवरच असल्यावर हा मार्ग लागतो का किंवा सत्तेमध्ये असल्यानंतर त्याचा प्रश्न सुटतो का? म्हणजे याचा अर्थ तुम्ही सत्तेवर येणार आणि नंतर ओबीसी बांधवांचा तुम्ही प्रश्न सोडवणार, अशा प्रकारचं आपण बोलणं कुठेतरी चुकतंय। मग मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा म्हणायला पाहिजे होतं की मला मुख्यमंत्री करा, मी तुमचा प्रश्न सोडवतो, मराठा आरक्षण मिळवून देतो। मग मनोज जरांगे पाटील हे म्हणले नाहीत की मला मुख्यमंत्री करा, खासदार करा, आमदार करा जेणेकरून मी मराठा आरक्षण मिळवून देऊ शकतो। त्यांनी लढा सुरू केला आणि लढा सुरूच आहे। या ठिकाणी त्यांनी जर बघितलं असेल अधिसूचना काढेपर्यंत लढा यशस्वी केलेला आहे, अजून थोडेसे पायऱ्या बाकी आहेत, त्या पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर तर अख्खं त्यांनी जे काही प्रयत्न केले त्यांना यश मिळणारच आहे। इथं थोडं तरी आपलं कुठंतरी चुकतंय, आपण समाजामध्ये वादविवाद निर्माण करतोय आणि लोकांमध्ये भुरळ पाडतोय। लोकांमध्ये भुरळ काय, कारण येणारी लोकसभा जी आहे त्या लोकसभेसाठी जर बघितलं असेल सगळ्यांचे ओढ ताण चालू आहे, प्रत्येक जण आपापले उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करतात। मग याचा अर्थ नेमका काय आहे? तुमच्या रक्तामध्येच राजकारण भिनलंय तर समाजासाठी तुमचं काय? रक्तामध्येच तुमचं राजकारण भिरलंय तर समाजासाठी तुम्ही काय करणार? मग समाजासाठी करायचं असेल तर अण्णा बघितलं असेल अण्णा हजारे यांनी सुद्धा उपोषण केलेलं आहे। त्यांनी काय पक्षच काढला का एखादा? चला पक्ष काढूयात, पक्ष काढल्याने कोणतेही निर्णय होतात का? मग पक्ष काढल्यानंतर इथं जर बघितलं असेल प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या समाजातील व्यक्तीलाच जर मतदान केलं तर कुठली लोकशाही राहिली? मग लोकशाहीमध्ये जर बघितलं असेल प्रत्येक पक्षातील एखादा उमेदवार उभा केला मग त्याच व्यक्तीला मतदान करणार का प्रत्येक जातीतील व्यक्ती? कुठेतरी व्यक्तिमत्व चांगलं असलं तरच व्यक्ती त्या व्यक्तीला मतदान करतो, त्यांचा कुठेतरी विकास कामं असतील तर त्या व्यक्तीला मतदान करत असतो। मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं जर उभे राहिले प्रत्येक जमातीचे प्रत्येक व्यक्ती आपापल्यालाच मतदान करायला लागले तर लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा कुठलाही अर्थ राहणार नाही। मग इथं जर बघितलं असेल ह्या लोकांना समजलं पाहिजे की नेमकं कोणतं व्यक्तिमत्व आहे जे की आपल्या समाजासाठी नाही तर आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि अख्ख्या भारतासाठी जर बघितलं एखाद्या नेतृत्व जर आपल्या भारतासाठी भेटत असेल तर लोकसभेमध्ये एखाद्या व्यक्तीला आपण निवडून देऊ शकतो आणि आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदारकीला आपण जर बघितलं असेल आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला निवडून देत असतो। मग या ठिकाणी आता जर अशा प्रकारचे जातीनुसार जर उमेदवार उभे केले तर लोकांनी नेमकं कोणाला निवडून द्यायचं?
मग या ठिकाणी आपण असा आक्षेप करतो की या ठिकाणी म्हणजे आता ओबीसी प्रवर्गामध्ये सगळे व्यक्ती एकत्र येणार, बाकीचे समाजाला फेकून देणार का? म्हणजे बाकीच्या समाजाशी काही घेणं देणं नाही का? आपल्याला प्रत्येक समाजाशी घेणं देणं असतं. मग आता इथून पुढे मनोज जरांगे पाटील सुद्धा म्हणणार का की मी आता एखादा पक्ष उभा करतो, मला मुख्यमंत्री करा? नाही म्हणणार. त्यांनी अजून कुठल्याही प्रकारचं वक्तव्यच केलं नाही. कारण त्यांना लढायचे ते समाजासाठी. त्यांचा जे लढा आहे ते समाजासाठी आहे, कुठल्या प्रकारच्या राजकारणासाठी नाही आहे. जर बघितलं असेल आपल्याला बोलावं का लागतं? कारण या ठिकाणी आपल्या डोळ्याने ही बघावत नाही. कारण या गोष्टी समाजामध्ये वाद निर्माण करतायत. हां ठीक आहे, तुम्ही एक बाजू मांडू शकता की अशा प्रकारचं याच्यामध्ये आरक्षण भेटू शकत नाही, ते तुम्ही लढा देऊ शकता. कुठं? मंत्रिमंडळामध्ये लढा देऊ शकता, सरकारशी लढा देऊ शकता. मग याच्यासाठी सुद्धा पक्ष उभा करणं, आपली राजकीय पोळी भाजून घेणं हे कुठंतरी चुकीचं दिसतंय. म्हणजे नेमकं तुम्ही समाजासाठी लढताय का आपल्या राजकारणासाठी किंवा राजकीय सत्ता भाजून घेण्यासाठी? याचा अर्थ अगोदर सुद्धा पक्ष होते ना, आपण त्या पक्षामध्ये राहिलेलो आहेत. तुम्ही ज्या पदावर आहेत त्या तुम्ही कुठंतरी एखाद्या पक्षामध्येच आहेत ना. मग नेमका तुमचा पक्ष ऐकत नाही का? पक्षासमोर आपली बाजू मांडली आहे का? याचा अर्थ पक्षाच्या विरोधात आहेत. पक्षाच्या विरोधात आहे, तुम्हाला वेगळा पक्ष मांडावा लागतोय. मग आपण सत्तेमध्ये असून सुद्धा जर आपल्याला वेगळा पक्ष काढावा लागत असतो ना, आपल्या मागण्या जर मांडत असताल तर कुठंतरी चुकीचं होतंय. कुठंतरी अशा गोष्टी थांबायला पाहिजेत, जेणेकरून महाराष्ट्रातील हे सामाजिक तेढ निर्माण झालेलं कुठंतरी कमी होईल. सामाजिक तेढ निर्माण कमी करणार नाहीत, पण वाढवणार हे 100% खरं आहे. याचं कारण म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक. येणाऱ्या लोकसभेसाठी हे सामाजिक तेढ निर्माण करणार आणि ते आपल्या बाजूनं मतं ओढून घेणार. हे समाजानं कुठंतरी डोळ्यानं उघड्या बघावं पाहिजे. आणि नेमकं कोणता व्यक्ती समाजासाठी लढतोय आणि कोणता व्यक्ती राजकारणासाठी लढतोय हे सगळ्यांनी जाणलं पाहिजे. आणि जेणेकरून ह्या आरक्षणाचा मुद्दा प्रत्येकाला कळलाही पाहिजे. या बाजूनं कुठल्या तरी गोष्टी व्हायला पाहिजेत. नेमकं आरक्षण, मराठा आरक्षण कोणत्या बाजूनं मांडतायत? तर मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षणाचा फायदा भेटला पाहिजे. आणि जर एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल आणि त्याची बायको कुणबी म्हणजे मराठा कुणबी या प्रवर्गातील असेल तर त्याला सुद्धा मराठा कुणबी म्हणूनच भेटायला पाहिजे ना. ते सगळे सोयऱ्याचा संबंध जोडलेला आहे. म्हणजे सगळे सोयरे आणि नातलग या ठिकाणी जे काही शब्द वापरले आहेत त्याचा तुम्ही प्रत्येक व्यक्तीला अर्थ समजून सांगा ना. आपण अर्थ समजून नाही सांगता लोकांना या ठिकाणी समाजामध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी व्यवस्थित सांगत नाहीयेत आणि आपण राजकारणाच्या गोष्टी करतोय, पक्षाच्या गोष्टी करतोय. कुठंतरी समाजाला आपण वेगळं पाडतोय. समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय सत्ता जी काही आपली राजकीय पोळी आहे ती भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत. तर लोकांनी कुठेतरी जागृत होणं गरजेचं आहे. पूर्ण अधिसूचना वाचून घेणं गरजेचं आहे. आणि नेमकं आरक्षण भेटतंय कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या असेल तर आपण व्हिडिओ मार्फत दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पाहिला असेल, त्यांना माहिती असेल. जे नवीन असेल त्यांनी पाहायला पाहिजे की नेमकी अधिसूचना काय आहे, अधिसूचनेचा वेगळा अर्थ नेमका कसा काढतायत. ज्यावेळेस कुणबी मराठा जर ओबीसी प्रवर्गामध्ये अगोदरच असेल तर ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना भेटणं गरजेचं आहे असं कायदेशीररित्या सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं होतं सुरुवातीलाच. ओके, 2004चा जे काही अधिसूचना काढली ते त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल कुणबी मराठ्याच्या बाबतीतलं. या ठिकाणी या सर्व गोष्टी समाजातील प्रत्येक व्यक्तींना माहिती होणं गरजेच्या आहेत की सध्या नेमकं कोणता व्यक्ती समाजासाठी लढतोय, कोणता व्यक्ती राजकारणासाठी लढतोय. सगळे सुशिक्षित आहेत. सगळे व्यक्ती आपल्या प्रकारच्या बाजूने निर्णय घेतील ज्याचे ते कोणता व्यक्ती समाजासाठी लढतोय आणि कोणता व्यक्ती राजकारणासाठी लढतोय.